हॅलो अचिवर्स, वेलकम टू अचिवर्स क्लासेस. आपण काल वेस्टिजियल ऑर्गॉन वेगवेगळ्या प्रकारचे इव्हिडन्सेस आपण बघितले होते. ओके, देर आर 6 टाइप ऑफ इव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितले होते. ते पुन्हा एकदा आपण रिकॉल करूया पटकन. काय बघितलं होतं आपण? पहिलं आपलं इव्होल्युशनचं इव्हिडन्स होतं आणि त्याचं नाव काय होतं? मॉर्फोलॉजिकल इव्हिडन्सेस. दुसरं इव्हिडन्स होतं एनाटॉमिकल एव्हिडन्सेस. तिसरं इव्हिडन्स होतं आपलं वेस्टिजियल ऑर्गॉन. चौथं इव्हिडन्स होतं आपलं पॅलेंटोलॉजिकल इव्हिडन्सेस. त्यानंतर फिफ्थ वाला इव्हिडन्स आपण बघितलं होतं, दॅट इज कनेक्टिव्ह लिंक. आणि सहावं बघितलं होतं एम्ब्रिओलॉजिकल इव्हिडन्सेस. व्हेरी गुड. हे साईचे साई इव्हिडन्सेस आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत. याच्यावरनं आपल्याला काय लक्षात येतं की आपण एका कॉमन अँसेस्टर पासून डिराइव्ड झालेलो आहोत आणि मग प्रत्येकाची प्रगती होत गेली, इव्होल्युशन होत गेलं. ज्याने जसा यूज केला आपल्या बॉडी ऑर्गनचा तसं तसं ते डेव्हलप होत गेले. ओके, आज आपल्याला दोन महत्वाच्या थेअरीज आपल्याला बघायच्या आहेत. पहिली थेअरी आहे जी चार्ल्स डार्विन नावाच्या शास्त्रज्ञाने मांडलेली आहे आणि त्याचं नाव काय आहे? डार्विन्स थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. ओके, डार्विन हा एक खूप मोठा सायंटिस्ट होऊन गेलेत. ओके, डार्विनने काय केलं की त्या काळामध्ये जेवढे अवेलेबल होते तेवढे प्लांट्स आणि ॲनिमल्स यांचा खूप सारा अभ्यास केला. काय केला? खूप अभ्यास केला. कोणाचा? जे प्लांट्स आणि ॲनिमल्स, जे स्पेसिस त्या ठिकाणी अवेलेबल होते, या सगळ्यांचा खूप अभ्यास केला. त्याच्यावर खूप ऑब्झर्वेशन केलं आणि ऑब्झर्वेशन केल्यानंतर त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली आणि ती गोष्ट विचारात घेऊन त्यांनी एक थेअरी पब्लिश केली. काय केली? एक थेअरी पब्लिश केली. ओके, तर काय सांगितलं त्यांनी की थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन विच प्रिसेस द सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट. यांनी काय सांगितलं की जो फिट असेल तोच या पृथ्वी तलावर जगू शकेल, अन्यथा तो काय होईल? नष्ट होईल. ओके, यालाच काय म्हणतात? सर्व्हायव्हल ऑफ फिटेस्ट थेअरी. कोणती थेअरी सांगितली त्यांनी? सर्व्हायव्हल ऑफ फिटेस्ट. जो फिट असेल, जो जगण्यासाठी योग्य असेल आणि जगण्यासाठी जो आपल्या शरीरामध्ये योग्य ते बदल घडवून आणेल, असाच व्यक्ती म्हणण्यापेक्षा असं म्हणूया आपण, असाच ॲनिमल काय होईल? या पृथ्वी तलावर सर्व्हाइव्ह होईल. असाच प्लांट या पृथ्वी तलावर काय होईल? सर्व्हाइव्ह होईल, जिवंत राहील. याच्यासाठी एक बेस्ट एक्झाम्पल आपण घेऊया की जिराफ. कशाचं एक्झाम्पल घेऊया? जिराफ. जिराफ काही आखूड मानेचे जिराफ होते, काही लॉंग नेकचे पण जिराफ होते. आता जोपर्यंत जमिनीवर गवत अवेलेबल होतं तोपर्यंत जिराफ ते गवत खात होते. काही त्यांना एक्स्ट्रा एफर्ट्स करण्याची गरज आहे का? नाही. बट कालांतराने अशी परिस्थिती आली की जमिनीवरचं गवत संपलं. ओके, सो आता त्यांना काय करायचंय रे? उंच झाडावर असलेला पाला पाचोळा त्यांना खायचा आहे, पाला खायचा आहे. सो दॅट त्यांना काय करावी लागली? त्यांची नेक एक्सटेंड करावी लागली. ओके, मग त्यावेळेस काय असं पाना होता का? नटबोल्ट टाईट लूज करा, मान लांब झाली, असं आहे का? नाही. सो दोन प्रकारचे जिराफच्या क्वालिटीज त्यावेळेस होत्या. एक होता शॉर्ट नेक वाला जिराफ, एक होता लॉंग नेक वाला जिराफ. जो आता लॉंग नेक वाला जिराफ आहे त्याला ते पानं खाता येईल का? आणि ज्याची नेक, ज्याची मान शॉर्ट आहे त्याला तो पाला खाता येईल का? नाही. बरोबर. मग आता निसर्गाने कोणाला निवडलं? ज्याची मान लॉंग आहे तोच जिवंत राहू शकेल, कारण तो काय आहे? फिट आहे. आजूबाजूच्या परिस्थितीनुसार त्याची मान लांब आहे म्हणून तो पाला खाऊ शकतोय. आता ज्याची मान शॉर्ट आहे तो पाला खाऊ शकेल का? नाही. अल्टिमेटली तो काय होईल? एक्सटिंक्ट होऊन जाईल, नष्ट होईल, मरून जाईल. ओके, मग जो फिट आहे तोच काय होईल? जिवंत राहील. अशी थेअरी कोणी मांडली होती? चार्ल्स डार्विनने मांडली. कोणी मांडली? चार्ल्स डार्विनने. ओके, या थेअरीला काय म्हणतात? सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट. बघा, हे आपले चार्ल्स डार्विन आहे आणि हा सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट हा जो लेख आहे त्याने कशामध्ये लिहिला? द ओरिजिन ऑफ स्पेसिस या पुस्तकामध्ये त्याने हे सगळं लिहिलेलं आहे. समजलं तुम्हाला? ओके, मग चला बघूया डार्विन साहेबांचं काय म्हणणं आहे. डार्विन सेज दॅट ऑल द ऑर्गॅनिझम्स रिप्रोड्यूस प्रोलिफिशियली. बघा, आता एक ह्युमन बिईंग जर सोडला, कारण ह्युमन माणूस जो आहे हा हुशार प्राणी, मनुष्य हा काय आहे? हुशार प्राणी आहे. बट त्याच्या कंपॅरिझन मध्ये अदर ॲनिमल्स एवढे हुशार आहेत का? नाही. ओके, सो एव्हरी ऑर्गॅनिझम काय करतात?
रिप्रोड्यूस प्रोलिफिशियली. प्रोलिफिशियली म्हणजे प्रचंड प्रमाणामध्ये रिप्रोडक्शन कर. आता माणसामध्येच ही प्रवृत्ती आहे, हम दो हमारे दो. बट अदर ॲनिमल्स बघा, उदाहरणार्थ एखादा कुत्रा घ्या, कॅट घ्या, काऊ घ्या, बफेलो घ्या, यांना 2 किंवा 2पेक्षा जास्त पिल्लांना ते जन्म देतात. येस ऑर नो? येस ऑर नो? बघा, काही कुत्री, एखादी जर कुत्री असेल तर तिला 7, 8, 9 पिल्लं पण ती जन्माला घालते. बरोबर? एखादी कॅट असेल ती पण 5-6 पिल्लांना जन्म घालते. का? कारण त्यातले सगळेच्या सगळे ॲनिमल्स तर जिवंत राहत नाहीत. सगळेच्या सगळे पिल्लं जिवंत राहतात का? नाही. कारण बघा, माणूस जेव्हा आपल्या बाळाला जन्म देतो लगेच हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. वी हॅव ऑल द फॅसिलिटीज, इंजेक्शन, आणि मग त्याला काचेच्या पेटीत ठेवणं वगैरे वगैरे, यू नो ऑल दॅट. ओके, म्हणजे आपल्याकडे मेडिकल फॅसिलिटीज अवेलेबल आहेत. बट ॲनिमलसाठी ती मेडिकल फॅसिलिटी आहे का? त्याच्या पिलांना जन्म झाल्यावर आपण तो दवाखान्यात घेऊन जातो का? या पिलांना इंजेक्शन द्या, रोग प्रतिकारक शक्ती, बिकॉज त्यांची इम्युनिटी पॉवर ॲज कम्पेअर्ड टू अदर कमी असल्यामुळे काही ॲनिमल्स, काही जे पिलं आहेत हे पिलं काय होणार आहेत? मरणार आहेत. हे निसर्गाला माहिती आहे. सो दॅट ते ॲनिमल्स हे प्रोलिफिशियली खूप प्रचंड प्रमाणामध्ये काय करतात? रिप्रोडक्शन करतात. 2, 3, 4, 5, 6 पिलांना ते काय करतात? जन्माला घालतात. कारण कळलं मग तुम्हाला काय एवढं रिप्रोडक्शन होतं? सो डार्विन यांची पहिली थेअरी काय, पहिलं वाक्य काय सांगतं? डार्विन सेज दॅट ऑल द ऑर्गॅनिझम्स रिप्रोड्यूस प्रोलिफिशियली. ओके, अजून त्याचं दुसरं कारण काय की ऑल द ऑर्गॅनिझम कम्पीट विथ ईच अदर इन अ लाईफ थ्रिएटनिंग मॅनर. बघा काय, लाईफ थ्रिएटनिंग मॅनर मध्ये ते एकमेकांसोबत खूप मोठ्या प्रमाणावर जीवघेणी स्पर्धा असते त्यांच्यामध्ये. ॲनिमल्स मध्ये खूप मोठी स्पर्धा असते, कॉम्पिटिशन असते. कशासाठी रे? जगण्यासाठी. कशासाठी रे? खाण्यासाठी. अजून कशासाठी? जागेसाठी. अजून कशासाठी? तर रिप्रोडक्शन साठी सुद्धा त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन असते. ओके, उदाहरणार्थ बघा, आपल्या घरात जर काही उरले, आपण जर ते घराच्या बाहेर ओट्यावर ठेवलं तर लगेच 3-4 कुत्रे येतात तिथे. त्याच्यामधला जो स्ट्रॉंग असेल, जो फिट असेल, तो काय करेल? दुसऱ्याला सांगेल की चलो इधर से निकलो, ये मेरा इलाका है. हा, तो त्याला असा एकदम विगरसली असा रोवर करतो त्याला की तू इथून पळून जा, नाही तर मी डेंजर आहे, मी तुला खाऊन टाकेल किंवा तुला मारेल. आणि मग जो एकदम भित्रा असेल तो कुत्रा असा बाजूला कुठेतरी जातो, वाट बघतो की हा निघून जाईल, मग ते उरलेले ते मला खायला भेटेल. मग ते जेवढं तो खातो त्याचं पोट भरलं का कुत्र्याचं, तो निघून जाईल. मग दुसरा कुत्रा जाईल आणि मग तो तिथे खाईल, जो स्ट्रॉंग असेल. आता जर तो जो भित्रा आहे तो कुत्रा तिथेच बसून राहिला आणि त्या स्ट्रॉंग कुत्र्याने सगळं खाऊन घेतलं, आता याला खायला भेटेल का? नाही. सर्वायवल ऑफ द फिटेस्ट. जो फिट असेल तोच सर्वाइव्ह होईल. हेच लायनच्या बाबतीत होतं. बघितलंय ना तुम्ही? डिस्कवरी असं बघितलं नसेल, नाहीतर तुम्ही म्हणाल सर लायन रस्त्यावर फिरतायत आपल्या इथे आणि ते लाईफ थ्रेटनिंग मॅनर मध्ये एकमेकांसोबत कॉम्पिटिशन करतायत. नाही, आपण डिस्कवरीवर बघितलेलं आहे की लायन, टायगर हे काय करतात? अटॅक करतात, एखादा ॲनिमल मारतात. जोपर्यंत त्यांचं पोट भरत नाही तोपर्यंत ते खातात आणि खाल्ल्यानंतर मग ते तिथून निघून जातात. मग ते तिथून निघून गेल्यावर अदर ॲनिमल्स ते खायला येतात. ओके, मग जो फिट असेल त्याला खायला भेटेल, जो फिट नसेल तो उपाशी राहून जाईल. समजतंय? ओके, मग ही कॉम्पिटिशन फक्त खाण्यासाठी आहे का? नाही, जागेसाठी सुद्धा असते. ते तुम्ही वाक्य ऐकलं असेल काय? सुअर तो झुंड में आते, शेर अकेला आता है. बरोबर? म्हणजे काय? शेरचा एक दबदबा असतो, तो स्ट्रॉंग आहे, फिटेस्ट आहे, आणि त्याचा एरिया असतो, शेरचा एरिया असतो की या एरियामध्ये मी डॉन आहे, इथे कोणी यायचं नाही. ओके, सो इथे सुद्धा कॉम्पिटिशन असते. आणखी रिप्रोडक्शन साठी पण तिथे कॉम्पिटिशन असते. तिथं काही असे लग्न विवाह आहेत का की आजी, आजोबा, आई वडिलांनी ही कुत्री आहे, हा कुत्रा आहे, यांचं लग्न लावून दिलं आणि मग त्यांचा संसार एकदम व्यवस्थितपणे पार पडतोय, असं आहे का त्यांच्यामध्ये? नाही. त्यांच्यामध्ये पार्टनर त्यांना स्वतःलाच निवडायचा आहे. मग जो स्ट्रॉंग, आता एखादी कुत्री असेल तर जो स्ट्रॉंग कुत्रा असेल तोच तिच्या सोबत काय करेल? मीटिंग करेल. बरोबर? बाकीच्यांना चान्स तिथे भेटणार नाही. मग इथे सुद्धा कॉम्पिटिशन आहे. जो बिचारा वीक असेल तो त्याला काहीच खायला भेटणार नाही. समजतंय का तुम्हाला?
ओके, सो या ठिकाणी सुद्धा काय आहे, एक कॉम्पिटिशन आहे. इन दिस कॉम्पिटिशन ओनली दोज ऑर्गॅनिझम सस्टेन विच शोज द मॉडिफिकेशन इसेन्शियल फॉर द विनिंग द कॉम्पिटिशन. आता इथे असेच अॅनिमल जिवंत राहतील जे स्वतःमध्ये जिंकण्यासाठीचे मॉडिफिकेशन दाखवतील. यस ऑर नो. मग आता त्यातल्या त्यात माकड हुशार आहे, सो तो त्याच्या हुशारीचा यूज करतो. लायन टायगर हे स्ट्रॉंग आहेत तर त्यांच्या स्ट्रॉंगनेसचा यूज करणार, बरोबर आहे की नाही. कोणी धावण्यामध्ये स्ट्रॉंग असेल तर तो धावण्याचा यूज करेल त्याच्या जगण्यासाठी, त्याच्या लाईफ मध्ये त्याचं इम्प्रुव्हमेंट करण्यासाठी. ओके, उदाहरणार्थ मासे कंटिन्युअसली पाण्यामध्ये राहतात सो दॅट त्यांनी त्यांच्या बॉडीमध्ये इसेन्शियल मॉडिफिकेशन्स घडून आणले की त्यांना गिल्स आहेत आणि म्हणून ते पाण्यात जिवंत राहू शकतात. तुम्हाला उद्या मी पाण्यात फेकून दिलं तर तुम्ही जिवंत राहणार का? नाही. एक वेळ येईल की तुम्ही मरून जाशाल त्यावेळेस, कारण आपल्याकडे तसे इसेन्शियल मॉडिफिकेशन्स नाही आहेत. उदाहरणार्थ डक घ्या, बदक पाण्यामध्ये राहतं. आता पाण्यामध्ये स्विम करता यावं सो दॅट त्याचे जे पाय आहेत बघितलेत, इथे पायामध्ये पडदे असतात. ओके, त्याला कशासाठी? पाणी मागे ढकलण्यासाठी. सो दीज आर सम इसेन्शियल मॉडिफिकेशन्स. हे त्यांच्या शरीरामध्ये त्यांनी घडून आणलेले काय आहेत? मॉडिफिकेशन्स आहेत आणि त्याच्यामुळे ते आता ह्या पृथ्वी तलावर आता जिवंत आहे. समजते? हाऊएव्हर बिसाइड्स दिस नॅचरल सिलेक्शन ऑल्सो प्लेज अन इम्पॉर्टंट रोल. ह्या सगळ्यांच्या व्यतिरिक्त काय की ऑर्गॅनिझम्स खूप साऱ्या मोठ्या प्रमाणात रिप्रोडक्शन करणार, लाईफ थ्रेटिंग मॅनर मध्ये एकमेकांसोबत कॉम्पिटिशन करणार आणि त्या कॉम्पिटिशन मध्ये जिंकण्यासाठी ते स्वतःमध्ये काहीतरी बदल घडून आणणार. याच्या व्यतिरिक्त आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे नॅचरल सिलेक्शन. ओके, काय? नॅचरल सिलेक्शन हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे. निसर्गाने सुद्धा आपल्याला काय केलं पाहिजे? ऍक्सेप्ट केलं पाहिजे. उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगितलं होतं जिराफ. ओके, आता या सराउंडिंग मध्ये गवत संपले, आता वरचं पाला खायचा आहे. आता मला सांगा ते शॉर्ट नेक वाले जिराफ जिवंत राहतील का? अशा वेळेस कोण जिवंत राहील? लॉंग नेक वाले जिराफ. सो निसर्गाने, नेचरने डिसाइड केलं की कोण जिवंत राहतील? लॉंग नेक वाले जिराफ जिवंत राहील. हे कोणी डिसाइड केलं रे? निसर्गाने नियम. ओके, आणखी एक एक्झाम्पल सांगतो. आता समजा जर ह्या निसर्गामध्ये खूप पाऊस पडायला सुरुवात झाली. काय झाली? पाऊस पडायला सुरुवात झाली, प्रचंड पाऊस पडतोय आणि पाऊस पडून आता हे सगळं फुल भरलंय आणि काही असे वाटत नाहीये की हे पाणी कमी होईल. फायनली आता बिल्डिंगच्या टावरच्या पण वर पाणी चाललंय. काय होईल? समजा पूर आला, पहिल्या फ्लोअरचे माणसं दुसऱ्या फ्लोअरवर जातील, दुसऱ्या फ्लोअरवर पाणी आलं की तिसऱ्या फ्लोअरवर जातील, तिसऱ्या फ्लोअरवर पाणी आलं की चौथ्या फ्लोअरवर जातील, चौथ्या फ्लोअरवरनं टेरेसवर जातील. आता टेरेसवरनं कुठं जातील? पाणी वाढतच चाललंय. आता मग एका दिवसामध्ये आता नॅचरल सिलेक्शन बघा, निसर्गामध्ये सडन चेंजेस होतात पण माणसामध्ये सडन चेंजेस होतील का? अॅनिमल्स मध्ये सडन चेंजेस होतील का? म्हणजे पाणी वाढत चाललंय लगेच आपल्या बॉडीमध्ये गिल्स डेव्हलप झाले असं होईल का? नाही. सो निसर्गामध्ये जरी क्विक चेंजेस होत असतील तरी आपल्या शरीरामध्ये मात्र क्विक चेंजेस होत नाही. सो नेचरचं सिलेक्शन काय आहे? आता पाणी खूप जास्त आहे, ॲक्वेटिक अॅनिमल जिवंत राहतील, आपण सर्वाइव्ह करू शकणार. अशा बऱ्याचशा प्रजाती नष्ट होऊन गेलेल्या आहेत पाण्यामध्ये. माणसं सुद्धा म्हणजे एम्पायर पाण्यामध्ये बुडून नष्ट होऊन गेलेले आहेत, जमिनीखाली गाडले गेलेले आहेत. सो दॅट आपण लास्ट लेक्चर मध्ये काही नॅचरल कॅलॅमिटीज बघितल्या होत्या, जस्ट लाईक फ्लड, अर्थक्वेक आणि व्होल्कॅनिक इरप्शन. याच्यामुळे काय होतं रे? माणसं जमिनीखाली गाडले जातात. पॅलेंटोलॉजिकल इव्हिडन्सेस आपण बघितले होते, आठवतंय का तुम्हाला? ओके, मला सांगायचं तात्पर्य काय की नॅचरल सिलेक्शन इज ऑल्सो अन इम्पॉर्टंट पार्ट इव्होल्युशन मध्ये. आहे का? इम्पॉर्टंट भाग आहे का? येस ऑर नो? येस. मग मला सांगायचं काय आहे की निसर्ग जरी अचानकपणे बदलला तरी माणसामध्ये अचानकपणे मॉडिफिकेशन्स होत नाही. तो आता निसर्गाच्या सिलेक्शन नुसार माणूस जिवंत राहील की फिश जिवंत राहील? फिश जिवंत राहील. सो नॅचरल सिलेक्शन नुसार आता आपण काय होऊ? मरून जाऊ जर पाण्याची लेवल वाढतच गेली तर. एव्हरीवन समजलंय? सो नॅचरल सिलेक्शन हा एक मुद्दा आहे. आणखी एक आपण काही बग्सचं एक्झाम्पल पुढे बघणार आहोत, ते पण मी तुम्हाला सांगेल.
बिकॉज द नेचर सिलेक्ट्स ओनली दोज ऑर्गॅनिझम्स आर फिट टू लाईव्ह. असेच ऑर्गॅनिझम्स जगण्यासाठी फिट असतील जे निसर्ग डिसाइड करेल. ओके, चला आता निसर्ग थ्रू आपण एक एक्झाम्पल बघूया. चला आता इथे हे रेड कलरचे काही बग्स आहेत का? ओके, रिप्रोडक्शन थ्रू आपण काय बघितलं होतं की एव्हरी ॲनिमल रिप्रोड्यूस प्रोलिफिशियली. काय करतात रे? प्रोलिफिशियली म्हणजे प्रचंड प्रमाणामध्ये रिप्रोडक्शन करतात. आता या रेड बग्सने रिप्रोडक्शन केलं, त्यांची संख्या वाढली का? येस. ओके, आता ग्रास कोणतं आहे रे या ठिकाणी? ग्रीन कलरचं. बग्स कोणत्या कलरचे? रेड कलरचे. मग आता हा आपला काऊ तात्या आला. हा डोनाल्ड ट्रम्प नाही रे तो, हा आपला क्रो आहे, हा आला. आता मला सांगा की नॅचरल सिलेक्शन नुसार निसर्गात पाऊस पडलाय, निसर्ग बदलला, नेचर चेंज झाला. नेचर चेंज झाल्यामुळे सगळीकडे हिरवळ आली. हे रेड बग्स इझिली डिस्कवर होतील का? येस. ओके, सो आता हा कावळा काय करेल रे? यांना खाऊन टाकेल. सो आता जगायचं तर आहे आम्हाला म्हणजे बग्सला जगायचं तर आहे. सो दॅट आम्हाला जर जगायचंय तर सर्व्हायव्हल ऑफ फिटेस्ट या नियमानुसार आम्हाला आमच्या शरीरामध्ये काहीतरी चेंजेस करायला पाहिजेत. मग काय चेंजेस करायला पाहिजेत रे? तर आमचा रंग कसा झाला पाहिजे? ग्रीन झाला पाहिजे. ओके, सो दॅट आता ग्रीन कलर कधी होईल रे? रिप्रोडक्शन मध्ये. ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन, म्युटेशन कन्सेप्ट बघितली होती. म्युटेशन मुळे काय होईल? रेड कलरचा जो जीन होता हा डिसलोकेट होऊन त्याच्याऐवजी कोणत्या कलरचा जीन येईल रे? ग्रीन कलर वाला. आता तयार होणारे तुमचे बग्स हे कोणत्या कलरचे असतील रे? बघा, रिप्रोडक्शन मुळे बघा ग्रीन कलरचे बग्स तयार झाले. याच्यासाठी काय महत्वाचं होतं? म्युटेशन. काय महत्वाचं होतं? म्युटेशन. म्युटेशन मुळे रेड कलरचा जीन निघून त्या ठिकाणी ग्रीन कलरचा जीन आला. आता हा रेड वाला आणि हा ग्रीन वाला एकमेकांसोबत रिप्रोडक्शन खेळतील. ओके, आणि काय होईल रे? आणखी काही ग्रीन कलरचे बग्स तयार होतील. ओके, आता परत जर कावळा आला तर कावळ्याला कोण दिसेल रे? रेड कलरचे बग्स दिसतील आणि रेड कलरचे बग्स काय करेल? तो खाऊन टाकेल आणि त्याच्यामुळे कोणाची संख्या कमी होईल? रेड कलर वाल्या बग्सची संख्या कमी होईल. बट कोणाची संख्या वाढेल? ग्रीन कलरची. बिकॉज त्यांनी निसर्गानुसार मॉडिफिकेशन्स आपल्या बॉडीमध्ये घडवून आणले आणि म्हणून सर्व्हायव्हल ऑफ फिटेस्ट नियमानुसार ते फिट ठरतात आणि ते सर्व्हाइव्ह करतात. कारण या कावळ्याला ग्रीन कलरच्या याच्यामध्ये ग्रीन बग्स दिसत नाही. आता यांनी रेड कलर वाल्यांनी त्यांच्या शरीरामध्ये इसेन्शियल मॉडिफिकेशन्स घडून आणले का? नाही सर. का? कारण ती सडन चेंज झालं, सडन ग्रीन कलर आला. आता मी जर या पृथ्वी तरावर आलो, जन्म घेतला, आता माझा कलर जर गोरा आहे तर थोड्या दिवसांनी माझ्या शरीरात मॉडिफिकेशन होऊन मी काळा होईल का? आता मी मरोस तोपर्यंत काय राहणार आहे? गोराच. बट आपल्या ज्या पुढच्या जनरेशन्स आहेत या जनरेशन स्वतःमध्ये मॉडिफिकेशन्स घडवून आणतात. आणखी एक एक्झाम्पल सांगतो आणि इथे थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन आपण संपूया. बघा, एक काळ होता की गटार असल्यामुळे काय व्हायचे? मच्छर व्हायचे, खूप मच्छर व्हायचे. सो दॅट काय करायचे आपल्या घरातले लोक की रॉकेल घ्यायचे आणि ते त्या याच्यावर टाकून द्यायचे, गटारीमध्ये रॉकेल टाकून द्यायचे. सो त्याच्यामुळे काय व्हायचं की ते मच्छर किंवा त्याच्या ज्या आळ्या असतील त्या मरून जायच्या. मग पुढे त्यांची इम्युनिटी पॉवर इन्क्रीज झाली. का? कारण त्यांनी त्याच्यानुसार निसर्गानुसार जगण्यासाठी त्यांच्या शरीरामध्ये इसेन्शियल मॉडिफिकेशन्स घडून आणले. औषधांची फवारणी केल्यावर त्या औषधांची त्यांना काय झाली? सवय झाली. आता ते मच्छर बघा, तुम्ही किती फवारणी करा ते मच्छर मरत नाही. बघा, मग आपण घरामध्ये आणला मॉर्टिन. ओके, मग मॉर्टिनच्या जर पॉवर एवढी आहे तर मच्छर मरायला पाहिजे. ओके, आता काय झालं? मॉर्टिनची पण त्यांना सवय झाली. त्यांनी त्यांच्या बॉडीमध्ये इसेन्शियल मॉडिफिकेशन्स घडवून आणले. आता मॉर्टिन असं इथे ते मॉर्टिन लावलेलं असतं आणि मच्छर त्याच्या आजूबाजूला
मजा मारतात, फिरतात, फ्लाय करतात, उडतात. ओके, मग आपण म्हणतोय त्याचा काही उपयोग नाही. मग मॉर्टिन वाले परत काहीतरी नवीन फॉर्म्युला शोधून आणतात, परत ते बाकीचे मच्छर मरतात. जे जिवंत राहतात, जे मच्छर याच्यामध्ये जिवंत राहतात, ते त्यांच्या पुढच्या जनरेशन मध्ये ते जीन्स पास ऑन करतात आणि मग ते पुढचे मच्छर त्या औषधाला किंवा त्या मॉर्टिनला मरत नाही. समजलं? सर्वायवल ऑफ फिटेस्ट. ओके, याला काय म्हणतात मग? सर्वायवल ऑफ द फिटेस्ट कॅरेक्टर. समजलं का मग? ओके, आता जरी सर्वायवल ऑफ फिटेस्ट असेल, बघा, जरी सर्वायवल ऑफ फिटेस्ट, एक दोन आपल्या लाईन्स राहिल्या होत्या ते आपण कंप्लीट करून घेऊया. बघा, सस्टेनेबल, हा याच्यामध्ये हे राहिलं होतं, बिकॉज नॅचरल सिलेक्ट्स ओनली दोज ऑर्गॅनिझम्स हु आर फिट टू लिव्ह. म्हणजे जगण्यासाठी फिट आहेत ते जिवंत राहतील आणि ऑदर्स आर पेरिश. पेरिश म्हणजे काय होतील? नष्ट होऊन जातील, मरून जातील. ओके, सस्टेनिंग अँड सिलेक्टेड ऑर्गॅनिझम्स कॅन परफॉर्म रिप्रोडक्शन. आता जसं बग्स आपण बघितलं, जे बग्स जिवंत राहिले होते त्यांनी त्यांच्यामध्ये काय घडून आणलं? मॉडिफिकेशन्स. म्हणजे त्यांच्या पुढच्या जनरेशन्स मध्ये काय घडले? मॉडिफिकेशन्स घडून आले आणि त्याच्यामुळे त्यांचा कलर चेंज झाला. आणि मग बघा काय झालं, जे सस्टेन झालेत, जे सिलेक्टेड ऑर्गॅनिझम्स होते ते रिप्रोडक्शन परफॉर्म करतात. उदाहरणार्थ आपण जिराफचं पण घेऊया. कोणते जिराफ जिवंत राहिले होते? ज्यांची नेक कशी होती? लॉंग होती. शॉर्ट नेक वाले मरून गेले कारण ते जगले नाहीत, निसर्गाने त्यांना ऍक्सेप्ट केलं नाही. ओके, मग ज्यांची मान लॉंग होती ते आता पाला खातायत, ते रिप्रोडक्शन करतायत, लांब मानेचे जीन्स नेक्स्ट जनरेशन मध्ये पास ऑन करतायत. आता जे जिराफ जन्माला आला नवीन जिराफ, त्याची मान पहिल्या जिराफ पेक्षा लॉंग होती. पुढच्या जनरेशन मध्ये आणखी लांब होईल, त्याच्या पुढच्या जनरेशन मध्ये आणखी लांब होईल. असं करत 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 हे कॅरेक्टर, जेनेटिकल कॅरेक्टर एका जनरेशन मधनं दुसऱ्या जनरेशन कडे काय होत आहेत? पास ऑन होत आहेत. आणि मग पुढची जनरेशन आता जिवंत राहू शकते, सस्टेन करू शकते. समजलं का सगळ्यांना? ओके, सो कोणता मुद्दा महत्वाचा आहे? थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. ठीक आहे, समजतंय सगळ्यांना? हे बग्सचं एक्झाम्पल तर आपण बघितलंच होतं. ओके, मग आता बघा, जसं एखादा मुद्दा सगळ्यांना मान्य आहे, थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन कोणी सांगितलं रे? हे डार्विनने सांगितलं, चार्ल्स डार्विनने. चार्ल्स डार्विन काय म्हणाला की निसर्गाला जे वाटतंय की हे व्यक्ती फिट आहेत, हे अॅनिमल्स फिट आहेत, तेच जगतील, जे फिट नाही आहेत ते काय होतील? नष्ट होऊन जातील. असं निसर्गाच्या वाटण्यावर होतं का रे? निसर्गाच्या वाटण्यावर होतं का? बघा, मग काही ऑब्जेक्शन्स घेण्यात आले या थेअरीवर. पहिला मुद्दा काय मांडला की काय ऑब्जेक्शन घेतलं रे? नॅचरल सिलेक्शन इज नॉट द ओनली फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर द इव्होल्युशन. फक्त नॅचरल सिलेक्शन, ओके, नॅचरल सिलेक्शन हा एकच मुद्दा रिस्पॉन्सिबल आहे का इव्होल्युशन होण्यासाठी, उत्क्रांती होण्यासाठी? हा एकच मुद्दा आहे नॅचरल सिलेक्शन. म्हणजे निसर्गाने लांब मानेचे जिराफ निवडले, म्हणजे कारण का माहितीये का? त्या काळामध्ये जीन्स, न्यूक्लियस, डीएनए, आरएनए, ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन, म्युटेशन या थेअरी माहित नव्हत्या त्यांना. या थेअरी काय होत्या? माहित नव्हत्या लोकांना. त्याच्यामुळे त्यांनी काय सांगितलं की निसर्गाला जो फिट वाटतो तोच जिवंत राहील, निसर्गाला वाटला हा अनफिट आहे तर हा मरून जाईल. करेक्ट? येस ऑर नो? बट लॅटरली असं लक्षात आलं की हे जे जेनेटिकल कॅरेक्टर ट्रान्सफर होतात हे कशा थ्रू होतात रे? वाया जीन्स. ओके, एक जनरेशन आपल्या पुढच्या जनरेशन मध्ये जे जीन्स आहे ते जीन्स काय करतं? ट्रान्सफर करतं. आता जिवंत कोण राहणार आहे? जो फिट आहे तोच जिवंत राहणार आहे, जो अनफिट आहे तो मरून जाणार आहे. मग जो फिट आहे त्याचे जीन्स कसे असणार? ज्या अनफिट पेक्षा तर क्वालिटी वाले असणार. मग ते क्वालिटी वाले जीन्स पुढे काय होत आहेत? ट्रान्सफर. जो जिवंत राहणार आहे तोच रिप्रोडक्शन करणार आहे आणि जो रिप्रोडक्शन करेल म्हणजे जो जिवंत आहे चांगल्या क्वालिटीचा जीन्स तो पुढे पास ऑन होईल आणि मग पुढची जनरेशन पण क्वालिटी वालीच असेल. येत आहे लक्षामध्ये? म्हणजे निसर्गामध्ये जगण्यासाठीचे कॅरेक्टर, निसर्गामध्ये सर्व्हाइव्ह करण्याचे कॅरेक्टर ह्या त्या जीन्स मध्ये आहेत, म्हणून ते
सर्व्हाइव्ह केले त्यांनी, आणि म्हणून त्यांच्या पुढच्या जनरेशन सुद्धा काय होणार आहेत, सर्व्हाइव्ह होणार आहे. पण हे कशामुळे होतंय, डीएनए मुळे, जीन्स मुळे होतंय. कशामुळे होतंय, जर ते बदलच झाले नाहीत, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं काय, की जर रेड बगच राहिले असते, जर त्यांच्या डीएनए मध्ये जर काही चेंजेसच झाले नसते, तर ग्रीन वाले बग्स निर्माण झाले असते का, झाले असते का, नाही. आणि मग जर ग्रीन वाले बग्स निर्माण झाले नसते, तर थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन आली असती का. त्यांचा कलर हिरवा झालाय म्हणून ते सर्व्हाइव्ह करतायत ना. मग त्यांचा कलर हिरवा का झालाय, कारण म्युटेशन झालंय. म्युटेशन कुठे घडून येतं, डीएनए मध्ये घडून येतं. एक न्यूक्लियोटाइडचा सिक्वेन्स चेंज होतो आणि त्याच्यामुळे त्यांचा कलर चेंज होतो. म्हणजे मला सांगायचं काय, की नॅचरल सिलेक्शन हा एकमेव मुद्दा आहे का इव्होल्युशन साठी, प्रगती होण्यासाठी, उत्क्रांती होण्यासाठी, हा एकमेव मुद्दा आहे का, नाही. तो पण मुद्दा आहे, नॅचरल सिलेक्शन हा सुद्धा मुद्दा आहे. याच्या बरोबर दुसरा पण मुद्दा आहे, ज्याला आपण काय म्हणतो, ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन. जीन्स थ्रू जेनेटिकल कॅरेक्टर एका पिढीकडनं दुसऱ्या पिढीकडे ट्रान्सफर होतं, हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे. समजलं का तुम्हाला सगळ्यांना, नॅचरल सिलेक्शन समजलं का. येस. आता पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे कोणता बघा, डार्विन डिड नॉट मेन्शन एनी एक्सप्लेनेशन अबाउट युजफुल अँड युजलेस मॉडिफिकेशन. आता या डार्विनच्या थेअरीमध्ये काही युजफुल गोष्टी आपल्या शरीरामध्ये आहेत, काही युजलेस गोष्टी आपल्या शरीरामध्ये आहेत, याच्याबद्दल त्यांनी काही सांगितलं नाही. उदाहरणार्थ एखादा जिराफ आहे, त्याची मान लॉंग आहे, हे त्याच्या शरीरामध्ये असणारं युजफुल कॅरेक्टर आहे. एखादी गाय आहे, बैल आहे, म्हैस आहे, यांच्या शरीरामध्ये अपेंडिक्स आहे, याचा उपयोग त्यांना सेल्युलोज पचवण्यासाठी होतो. ही युजफुल गोष्ट आहे, मान्य. बट तीच युजलेस गोष्ट आपल्या शरीरात आहे, मग ती नष्ट का नाही झाली, याचं एक्सप्लेनेशन त्याला देताना येते. नष्ट का नाही, जर युजलेस आहे तर ती आपल्या शरीरात काय आहे, नष्ट का नाही झाली. हा, हे नंतर लक्षात आलं की इट विल टेक अ लॉंग टाइम टू डिजनरेट. हे नंतर लक्षात आलं. हे कधी लक्षात आलं, जेव्हा ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन ही प्रक्रिया कळली. एक शरीरामध्ये सेल असते, सेलमध्ये न्यूक्लियस असतो, न्यूक्लियसमध्ये थ्रेड लाईक स्ट्रक्चर असतं, त्याच्यापासून क्रोमोझोम तयार होतात, त्याच्या आतमध्ये डीएनए असतं. डीएनएच्या एका सेक्शनला आपण काय म्हणतो, जीन म्हणतो. हा जीनच जर काढून टाकला, ज्याच्यामुळे काय तयार होतं, काय तयार होतं, विजडम टीथ तयार होतं, तो जीनच काढून टाकला तर विजडम टीथ येईल का, नाही. म्हणजे जसे काही युजफुल मॉडिफिकेशन्स आहेत शरीरामध्ये, तसेच काही युजलेस मॉडिफिकेशन्स पण आहेत. पण मग ते का आहेत, युजलेस आहेत तर ते का आहेत, ते नष्ट का नाही होते, हे कळायला वेळ लागली. जेव्हा सायन्स हळूहळू डेव्हलप झालं, नंतरच्या काळामध्ये त्याचे आन्सर्स मिळाले. कारण ही एक इव्होल्युशनची प्रक्रिया आहे आणि इव्होल्युशन एकाच दिवसामध्ये घडून येत नाही. इट विल टेक लॉंग टाइम, करोड ऑफ इयर्स, लाखो वर्ष लागतात त्याला. समजलं. पण त्या काळामध्ये डार्विन साहेबांना हे मात्र काही त्याचा आन्सर देता आलं नाही. आणि तिसरा ड्रॉबॅक किंवा तिसरं ऑब्जेक्शन काय आहे, देर इज नो एक्सप्लेनेशन अबाउट द स्लो चेंज अँड अब्रप्ट चेंज. आता जे मी तुम्हाला सांगितलं, स्लो चेंजेस शरीरामध्ये आहेत. आपल्या शरीरामध्ये अपेंडिक्स आहे, आपल्या शरीरामध्ये विजडम टीथ आहे, आपल्या शरीरामध्ये कॉकिक्स आहे, आपल्या शरीरामध्ये हे शरीरावर हेअर्स आहेत. हे आपल्या शरीरामध्ये नष्ट व्हायला हजारो वर्षाचा वेळ लागणार आहे. येस ऑर नो. जशी टेल आपल्याकडे शेपूट होती, ही शेपूट हजारो वर्षानंतर नष्ट झाली, झाली की नाही झाली. टेलबोन अजून थोडासा भाग त्याचा बाकी आहे. मग हा कोणता चेंज आहे, फास्ट चेंज आहे की स्लो चेंज आहे, हा स्लो चेंज आहे. याच्याबद्दल तर तुम्ही काही सांगता येत नाहीये तुम्हाला. मग अब्रप्ट चेंज म्हणजे फास्ट होणारे चेंजेस, जे आता आपल्याला रिसेंटली दिसले. कोरोना व्हायरस माहितीये तुम्हाला, कोरोना व्हायरस. ओके, कोरोना व्हायरस 2-2 दिवसामध्ये म्युटेशन होत होतं कोरोनामध्ये. जसं आपल्या शरीरामध्ये चेंजेस व्हायला किती वेळ लागतो रे, लाखो वर्ष लागतात. मग कोरोनाच्या बॉडीमध्ये, कोरोना व्हायरसच्या बॉडीमध्ये असं काय होतं की तो 2 दिवसामध्ये त्याचं मागचं मॉडिफिकेशन विसरून नवीन मॉडिफिकेशन त्याच्यामध्ये करत होता. माहितीये ना, ऐकलंय ना तुम्ही, हे नाही ऐकलं. बघा, कोरोनावर व्हॅक्सिन का मिळत नव्हती लवकर,
कारण दर 2-3 दिवसांनी त्याच्या बॉडीमध्ये काहीतरी नवीन चेंजेस व्हायचे. मग त्याच्यावर औषध शोधलं की तोपर्यंत त्याच्या बॉडीमध्ये आणखी काहीतरी चेंजेस झालेले असायचे. त्याच्यावर औषध शोधलं की आणखी काहीतरी पॉवरफुल कोरोना तयार झालेला असायचा. सो एव्हरी 2-2, 3-3 दिवसानंतर म्हणजे व्हायरसमध्ये असे चेंजेस खूप जास्त प्रमाणामध्ये होतात. सो हा फास्ट चेंज आहे त्यांच्या शरीरामध्ये होणारा. मग हे का होतंय याच्याबद्दलचा आन्सर मात्र त्यांना काही सांगता आलं नाही. समजतंय का? समजतंय तुम्हाला? ओके. मग आता हे कन्सेप्ट तुम्हाला आता 100% परीक्षेमध्ये विचारणार. पहिला प्रश्न काय विचारणार? स्टेट अँड एक्सप्लेन किंवा राईट अ शॉर्ट नोट ऑन डार्विन्स थेअरी ऑफ इव्होल्युशन. आणि दुसरा मुद्दा काय विचारणार? राईट अ शॉर्ट नोट ऑन मेन ऑब्जेक्शन्स आर टेकन ऑन डार्विन्स थेअरी ऑफ इव्होल्युशन. डार्विन्स थेअरीवर काय ऑब्जेक्शन्स घेतलेत? 3 ऑब्जेक्शन्स घेतलेत. पहिला ऑब्जेक्शन काय आहे? तर बघा, नॅचरल सिलेक्शन इज नॉट द ओनली फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर द इव्होल्युशन. इव्होल्युशनसाठी फक्त नॅचरल सिलेक्शन हा एकच मुद्दा रिस्पॉन्सिबल नाहीये. दुसरा मुद्दा काय सांगितलं की डार्विनला सांगता आलं नाही की युजफुल चेंजेस आणि युजलेस मॉडिफिकेशन्स बद्दल त्याला सांगता आलं नाही, आन्सर्स देता आलं नाही. आणि त्याला आणखी एक्सप्लेनेशन देता आलं नाही कशाबद्दल? स्लो चेंजेस का घडून येत आहेत आणि अब्रप्ट म्हणजे कोरोना सारखे 2-2, 3-3 दिवसामध्ये चेंजेस का घडून येतात. असं काय त्यांच्या शरीरामध्ये की त्यांच्या शरीरामध्ये मॉडिफिकेशन्स फास्ट होत आहेत आणि आपल्या शरीरामध्ये मॉडिफिकेशन्स व्हायला हजारो वर्ष लागतात. हे मात्र डार्विनला त्या काळामध्ये सांगता आलं नाही. ओके, चला मग या ठिकाणी आपला हा मुद्दा संपतो आणि त्या मुद्द्याचं नाव काय होतं? डार्विन्स थेअरी ऑफ इव्होल्युशन. आता जाऊया नेक्स्ट कन्सेप्ट कडे. नेक्स्ट कन्सेप्ट आहे लॅमार्किझम. काय? लॅमार्किझम. एक सायंटिस्ट होते, त्या सायंटिस्टचं नाव जॉन बॅप्टिस्ट लॅमार्क. काय नाव त्यांचं? जॉन बॅप्टिस्ट लॅमार्क. ताई, जॉन बॅप्टिस्ट लॅमार्क कोण? काय? जॉन इनामिना डिका? जॉन बॅप्टिस्ट लॅमार्क. ओके, यांनी एक थेअरी मांडली आणि म्हणून त्या थेअरीचं नाव दिलं लॅमार्किझम. काय नाव दिलं? लॅमार्किझम. हे कोणासाठी जास्त फेमस आहे? तर जिराफ साठी. ओके, त्याला जिराफ थेअरी असं देखील म्हणतात. काय म्हणतात? जिराफ थेअरी. ओके, चला मग आता या जॉन बॅप्टिस्ट लॅमार्क साहेबांनी काय सांगितलं किंवा त्यांच्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया. जॉन नाही रे, जीन आहे. काय? जीन बॅप्टिस्ट लॅमार्क प्रपोज दॅट द मॉर्फोलॉजिकल चेंजेस. आता हे जे लॅमार्क साहेब आहे हे काय म्हणतात की यांनी कशाबद्दल सांगितलं? मॉर्फोलॉजिकल चेंजेस. मॉर्फोलॉजिकल म्हणजे काय? जे बाहेरून आपल्याला दिसतंय त्या चेंजेस बद्दल त्यांनी सांगितलं. आणखी एक महत्वाचा मुद्दा यांच्या बाबतीमध्ये लक्षात ठेवायचा आहे की एखाद्या व्यक्तीच्या मॉर्फोलॉजिकल चेंजेस होण्यामध्ये त्याचा लेझीनेस किंवा त्याचा स्मार्टनेस हा काय होतो? कामामध्ये येतो. एखादा व्यक्ती किंवा तो किती ऍक्टिव्ह आहे किंवा तो किती लेझी आहे याच्यावर डिपेंड आहे की त्याच्यामध्ये इव्होल्युशन होईल की नाही. एकदम करेक्ट आहे. काही बाबतीमध्ये हे करेक्ट आहे, बट काही बाबतीमध्ये हे सॅटिस्फाय होत नाही. हे आपण थोड्या वेळाने बघूया. ही कॉल दिस कन्सेप्ट ॲज प्रिन्सिपल ऑफ यूज अँड डिसयूज ऑफ ऑर्गन. या प्रिन्सिपलला त्याने नाव काय दिलं? यूज ऑर डिसयूज ऑफ ऑर्गन. आता थोडक्यामध्ये मला तुम्ही एक मुद्दा सांगा, जर एखाद्या ऑर्गनचा मी खूप जास्त यूज केला तर तो डेव्हलप होईल की नष्ट होऊन जाईल? हा, नाही तर मी ब्रेनचा खूप वापर केला आणि ब्रेन संपून गेला, असं होतं का? नाही. जो ब्रेनचा जास्त वापर करेल तो शार्प होत जाईल, आणखी शार्प होत जाईल, आणखी शार्प होत जाईल. जो ब्रेनचा वापर करणारच नाही तो गाढव होईल. म्हणून गाढव झाला माणूस हुशार झाला. माणसाने त्याचा यूज करून घेतला. येस ऑर नो? येस. ओके, सो त्याच्यासाठी त्याने काही एक्झाम्पल्स दिलेत. बघा, पहिला मुद्दा त्याने दिला नेक ऑफ जिराफचा. काय सांगितलं त्याने की पहिले जिराफची मान छोटी होती, मग जिराफ गवत खात होते, त्या एरियामधला गवत संपलं, सो दॅट आता त्याला झाडावरचा पाला खायचा आहे आणि त्याच्यासाठी त्याने काय केली? मान स्ट्रेच केली. ओके, मान ताणली आणि असं करत करत त्याच्या शरीरामध्ये मॉडिफिकेशन्स झाले.
ओके, त्याने रिप्रोडक्शन केलं, नेक्स्ट जिराफ आला, त्याची सुद्धा मान उंच झाली. ओके, मग हे कशामुळे झालं रे, की त्याने त्याच्या मानेला स्ट्रेच केलं, यूज केलं म्हणून काय झाली, त्याची मान लांब झाली. करेक्ट आहे. आणि पुढचे येणाऱ्या जनरेशन सुद्धा लांब मानेचे जिराफ निर्माण झाले. समजतंय तुम्हाला एव्हरीवन? ओके, नेक्स्ट त्याच्यासाठी त्याने काय एक्झाम्पल दिलं, शोल्डर्स ऑफ आयरन स्मिथ. आयरन स्मिथ म्हणजे काय, लोहार काय करतो रे, लोहार काय करत असतो की हातोडा मारतो लोखंडावर, लोखंड गरम करतो, हातोडा मारतो. सो दॅट बघा, जर आयरन स्मिथचं बघा, हे जिराफचं एक्झाम्पल होतं, आयरन स्मिथचं बघा, हातोडा मारल्यामुळे त्याचे शोल्डर्स बघा कसे मजबूत झालेत, स्ट्रॉंग झालेत. यस ऑर नो? हे का, कारण त्याने त्याच्या शोल्डर्सचा यूज केला, ऑर्गनचा यूज केला. आपण युजलेस फेलोज आहेत. आपले शोल्डर बघा, या भाऊचे शोल्डर बघा, कारण त्याने त्याच्या शोल्डरचा यूज केला. आणखी एक एक्झाम्पल, हेच तुम्ही जिम मध्ये जा, रोज व्यायाम करा आणि तुमची बॉडी कशी होईल, मस्क्युलर बॉडी. बघितली आहे ना तुम्ही, ते रील्स मध्ये दाखवतात, काही जण व्यायाम करताना बॉडी एकदम त्यांची एकदम स्ट्रॉंग असते बॉडी. का, कारण यूज केला त्यांनी, त्यांच्या ऑर्गन्सचा यूज केल्यामुळे त्यांच्या बॉडीमध्ये काय झाले, डेव्हलपमेंट झाले. सो एक एक्झाम्पल त्याने दिलं, शोल्डर्स ऑफ आयरन स्मिथ हॅव बिकम व्हेरी स्ट्रॉंग ड्यू टू द फ्रिक्वेंट हॅमरिंग. आपल्याला काय करायचंय, आपल्या ऑर्गन्सचा यूज करायचा आहे, यूज केल्यामुळे ते काय होतील, डेव्हलप होतील. आता याला उभं केलंय मी, मग आता याचं कोणतं ऑर्गन यूज होतोय, लेग्स. तुझे लेग्स डेव्हलप होतील, उद्या बघ डायरेक्ट एकदम मस्क्युलर लेग्स तयार होतील. ओके, मग एका दिवसाच्या यूजने होईल का, नाही, फ्रिक्वेंट यूज पाहिजे. फ्रिक्वेंट म्हणजे रोज, दररोज वापर झाला पाहिजे. ठीक आहे. आयरन स्मिथच्या एक्झाम्पल नंतर त्याने एक एक्झाम्पल दिलं एमूचं, ऑस्ट्रिच म्हणतात त्याला, ऑस्ट्रिच. आता बघा, ऑस्ट्रिच हा बर्ड आहे. बर्डची काय खासियत असते, वैशिष्ट्य काय, कॅरेक्टरिस्टिक्स काय, बर्ड कॅन फ्लाय, ते फ्लाय करू शकतात. का, बिकॉज दे हॅव विंग. आता या एमू तात्याकडे विंग्स आहेत, बट तो उडू शकत नाही. का, कारण याचे जे पूर्वज होते, या पूर्वजांच्या म्हणजे अगोदरच्या ज्या जनरेशन्स होत्या, या जनरेशन्सने प्रिफर केलं काय उडायचं बुवा, लेझीनेस कॅरेक्टर. काय उडायचं, मला नाही उडायचं, मी पायी पायी जातो, काय करतो. आणि त्याच्यामुळे त्यांचे कोण स्ट्रॉंग झाले, लेग स्ट्रॉंग झाले, बट त्यांचे विंग्स काय झाले, कमकुवत झाले. काय झाले, कमकुवत. नाऊ एमू किंवा हा ऑस्ट्रिच उडू शकत नाही. ओके, मग बघा, यूज केल्यामुळे ते स्ट्रॉंग होतं आणि यूज न केल्यामुळे ते काय होत जातं, वीक होत जातं. ओके, समजलं. त्याच्यानंतर त्यांनी एक्झाम्पल दिले बघा, लेग्स ऑफ बर्ड्स लाईक स्वॉन अँड डक. बघा, स्वॉन किंवा डक यांचे लेग्स बघा, याच्यामध्ये या पायांमध्ये तुम्हाला स्किन दिसते का, बिकॉज काय, त्यांना काय करायचंय रे, स्विम करायचंय, पाण्यामध्ये पोहायचंय. सो दॅट पाण्याला मागे फेकायचंय त्यांना, म्हणून त्यांच्या शरीरामध्ये त्यांनी पायाचा जास्त वापर केला आणि सो दॅट त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन घडून त्यांच्या पायामध्ये काय तयार झाली रे, स्किन तयार झाली. ओके, अगेन युजफुल कॅरेक्टर त्यांच्यासाठी निर्माण झालं. आता पुढचं एक्झाम्पल आहे स्नेकचं. स्नेक अगेन अ लेझी फेलो. त्याने बिळात राहण्यासाठी, बरोबर, बिळामध्ये त्याचं शरीर घुसण्यासाठी परफेक्ट आहे. सो दॅट त्याने त्याच्या लेग्सचा काय केलं, वापर करणं सोडून दिलं आणि हळूहळू हळूहळू स्नेकचे लेग सुद्धा काय झाले, नष्ट झाले. ओके, सो हे काही एक्झाम्पल दिल्यामुळे आपले लॅमार्क साहेब काय म्हणतात की जर तुम्ही एखाद्या तुमच्या बॉडीमध्ये जर एखाद्या ऑर्गनचा यूज केला तर ते डेव्हलप होणार आहे आणि जर त्याचा यूज केला नाही तर ते काय होणार आहेत, नष्ट होणार आहेत आणि हेच कॅरेक्टर पुढच्या जनरेशन मध्ये ट्रान्सफर होणार आहे. मग हे खरं आहे का की मेहनत करून एखादं कॅरेक्टर जर मी मिळवलं तर ते कॅरेक्टर माझ्या मुलामध्ये ट्रान्सफर होईल का? हा, तर मग आपण बघूया. मी गेलो जिम मध्ये, उद्यापासून खूप मस्त जिम केली मी आणि 2 वर्षानंतर मी पण एक मस्क्युलर बॉडी बिल्डर तयार झालो, बरोबर. आता मला झालं एक मूल, 1-1.5 वर्षानंतर मला बाळ झालं. आता जन्माला आलेलं बाळ सुद्धा मस्क्युलर म्हणून जन्माला येईल का?
नाही, हे कॅरेक्टर मी ऍक्वायर केलंय. जन्मताच आलंय का माझ्याकडनं, माझ्या आई वडिलांकडनं मस्क्युलर बॉडीवाला जन्माला आलोय का मी? नाही, हे मी माझ्या काळामध्ये मी ते गुण ऍक्वायर केलेत. उदाहरणार्थ दुसरं घ्या, सचिन तेंडुलकर. ही इज द गॉड ऑफ क्रिकेट. आहे ना गॉड ऑफ क्रिकेट. त्याचे एक एक स्टाईल, एक एक पंच, एक एक शॉट कॉपी करण्यासारखेत बिलकुल. मग त्यांचा मुलगा, सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर हा नॅचरली इनबॉर्न क्रिकेटर तयार झाला का? नाही, बिचाऱ्याला मेहनत करावी लागली, एफर्ट्स करावे लागले. म्हणजे हे कॅरेक्टर्स इनबिल्ट नाही आहेत, एका जनरेशन कडनं दुसऱ्या जनरेशन कडे ट्रान्सफर होत नाही. तिसरं एक्झाम्पल, लता मंगेशकर. फायनेस्ट सिंगर, सुपर सिंगर, जगामधली गान कोकिळा भारताची बिचारी. ओके, मग आता त्या किती सुंदर गायिका आहेत, किंवा त्याच नाही, भरपूर गायक आहेत आपल्याकडे. सोनू निगम घ्या, उदित नारायण घ्या, अलका याग्निक घ्या, खूप सारे गायक आहेत. आता त्यांनी गायकी शिकली, ही त्यांनी ऍक्वायर केलं. हे कॅरेक्टर त्यांनी काय केलं, प्रॅक्टिस करून करून ऍक्वायर केलं. मग हे कॅरेक्टर ऍज इट इज त्यांच्या मुलांमध्ये ट्रान्सफर झाले का? म्हणजे जन्माला आलेलं बाळ डायरेक्ट ताला सुरात गाणं म्हणायला लागलं का? नाही. सो कॅरेक्टर जे तुम्ही ऍक्वायर करतायत हे जेनेटिकली ट्रान्सफर होत नाहीत. मग लॅमार्क साहेबांनी काय सांगितलं होतं की जिराफने मान लांब केली, त्याने त्याच्या मानेवर एफर्ट्स घेतले म्हणून पुढच्या जनरेशनची मान लांब झाली. त्याच्यानंतर त्याने आयन स्मिथ वाल्याचं लोहाराचं एक्झाम्पल दिलं. आता लोहाराला मला सांगा, त्याने रोज बिचाऱ्याने मेहनत केली म्हणून त्याचे शोल्डर स्ट्रॉंग झाले. आता त्याचा होणारा बाळ डायरेक्ट स्ट्रॉंग आर्म घेऊन जन्माला येईल का? जर त्याने वापरच केला नाही त्याचा, त्या हातांचा, तर ते स्ट्रॉंग होतील का? नाही. ओके, सो याला काहीतरी ड्रॉबॅक्स आहेत. ओके, सो ते आपण आता बघूया. डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गन ड्यू टू द स्पेसिफिक ऍक्टिव्हिटी ऑर देअर डिजनरेशन्स ड्यू टू नो यूज ऍट ऑल वॉज वाईडली एक्सेप्टेड. बघा, एखादा ऑर्गन तुम्ही यूज करा तर त्याचं डेव्हलपमेंट होईल. जर तुम्ही यूज केला नाही तर तो डिजनरेट होईल. ही थेअरी ऍक्सेप्ट केली गेली. कोणती थेअरी? जर तुम्ही तुमच्या ऑर्गनचा यूज केला तर तो डेव्हलप होईल, ऑर्गन यूज नाही केला तर तो डिजनरेट होईल, नष्ट होईल. तुम्ही एक काम करा, उद्यापासून तुमच्या डोळ्यावर अशी पट्टी बांधा, 4-5 वर्ष पट्टी उघडू नका आणि 5 वर्षानंतर डोळे उघडा. बघा काय होईल. कदाचित तुम्हाला दिसणार नाही, तुमच्या शरीराला ती सवय होणार नाही. आणखी एक सांगतो बघा, बेस्ट एक्झाम्पल. तुम्ही स्विमिंगला जातात, हा 1 तास तुम्ही पाण्यामध्ये स्विम करतात. हा एक्सपिरियन्स तुम्ही केलाय का? मला माहिती नाही, मी केलाय. कारण कदाचित माझं 100-200 किलो वजन आहे म्हणून मला ते फील झालं असेल. तुम्ही पाण्यामध्ये पोहतात 1 तास, मस्तपैकी तुमचं शरीर हलकं वाटतं तुम्हाला. आणि ज्याही वेळेस तुम्ही जमिनीवर येतात अचानकपणे तुमचं शरीर जड वाटतं तुम्हाला. बापरे किती जड आहे, पाय तर एकदम जड झाल्यासारखे वाटतात. येस ऑर नो? मग जर 1 वर्ष तुम्ही एखाद्या ऑर्गनचा यूजच केला नाही, 4-5 वर्ष जर तुमच्या डोळ्यांचा तुम्ही यूजच केला नाही, तर डोळे राहतील तुमचे? नाही. मग ही जी थिअरी होती की एखाद्या ऑर्गनचा आपण जर वापर करू तर त्याचं डेव्हलपमेंट होईल, आणि जर एखादा ऑर्गन आपण यूज मध्ये नाही आणणार तर ते डिजनरेट होईल. ही थिअरी कोणाची? लॅमार्कची. ही थिअरी वाईडली एक्सेप्ट केली गेली. बट ट्रान्सफर ऑफ दोज कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू अदर जनरेशन वॉज रिजेक्टेड. पण जे ऍक्वायर केलेले गुण आहेत ते एका जनरेशन मधनं दुसऱ्या जनरेशन कडे ट्रान्सफर होत नाही. किंवा त्याने सांगितलं की मी हे गुण ऍक्वायर केलेत तर हे गुण ट्रान्सफर होतील, ही थेअरी मात्र ऍक्सेप्ट केली गेली नाही. तुम्हाला पण ऍक्सेप्ट आहे का? मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितले, सचिन तेंडुलकर, लता दीदी, त्याच्यानंतर वेगवेगळे आयरन स्मिथ, बॉडी बिल्डर. तर ते कॅरेक्टर ट्रान्सफर होतील का? असं झालं असतं, मग जर असं राहिलं असतं तर हुशारचा मुलगा हुशारच झाला असता, आणि मास्तरांची पोरं तर बाबा 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 लयच हुशार राहिली असती. पण ही वाईडली ऍक्सेप्टेड आहे का? नाही. हा ब्रेन सगळ्यांना सारखा दिलाय. येस ऑर नो? तर ते त्याच्या यूजवर आहे. कोण किती यूज करतं, कोण यूज करतच नाही. अनयुज्ड ब्रेन आहेत काहींचे, सालोसाल अनयुज्ड ब्रेन.
त्याला ताणच नाही देत, तो कसा डेव्हलप होईल? ओके, समजतंय? बिकॉज इट हॅड बीन व्हेरीफाईड मेनी टाइम्स that the modification brought in us are not transferred to next generation and therefore Lamarck's theory was disproved. आणि एका जनरेशन मधनं दुसऱ्या जनरेशन मध्ये अक्वायर केलेले कॅरेक्टर्स ट्रान्सफर होत नाही. हा, जे तुमचे जेनेटिकल कॅरेक्टर आहेत ते ट्रान्सफर होतील. आता काय जेनेटिकल कॅरेक्टर आहेत तुम्हाला सांगतो मी. आफ्रिकन माणसं बघा तुम्ही, आफ्रिकन ते ब्लॅक कलरचे असतात, जरा आपल्याला काय कोणाला हे करायचं नाहीये, बट आफ्रिकन बघितलेत तुम्ही, हे जन्मताच थोडेसे असे फिट अँड फाईन असतात. बघितलंय का तुम्ही? कारण ओव्हर द पिरियड त्यांच्या खूप साऱ्या जनरेशन्स ह्या स्ट्रॉंग आहेत. त्यांचे बॉडी बघा, त्यांचे मसल्स बघा, त्यांची हाईट बघा, ते खूप स्ट्रॉंग असतात. पण हा स्ट्रॉंगनेस त्यांचा जेनेटिकल आहे. त्यांच्यामुळे त्यांचे जे मुलं जन्माला येतात हे ऑलरेडी मस्क्युलर जन्माला येतात. का? कारण त्यांच्या ज्या लॉंग पिढ्या होत्या, अगोदरच्या ज्या जनरेशन्स होत्या, यांनी खूप सारी मेहनत केली, खूप सारे चेंजेस त्यांच्या शरीरामध्ये झालेत. कारण ते जास्तीत जास्त जंगलामध्ये भटकत होते, शिकार करत होते, त्याच्यामुळे ते धावत होते. धावल्यामुळे त्यांची बॉडी मस्क्युलर होत होती आणि सो दॅट ते जीन्स त्यांच्या बॉडीमध्ये ट्रान्सफर होत गेले. आता धावपटू जर बघाल तुम्ही, तर धावणारे जे ऍथलेटिक्स असतात ते तुम्हाला कुठून सापडतात? कोणत्या देशाचे असतात? आफ्रिकन कंट्रीज मधले बघा तुम्ही. तो हुसेन बोल्ट कुठला आहे? जमैका. जमैका कुठली कंट्री आहे? शोधा, उद्या सांगा मला. ओके, जेनेटिक्स आहे, ते जेनेटिक्स ट्रान्सफर होतं. हा, पण माझ्या अगोदरच्या सगळ्या पिढ्या अशा लठ्ठ आहेत आणि मग मी व्यायाम केला आणि मी स्लिम ट्रिम झालो आणि मी मस्क्युलर झालो, तर माझी पुढची पिढी लगेच स्लिम ट्रिम जन्माला येईल का? नाही. जेनेटिकल कॅरेक्टर हे तुमच्या बॉडीमधनं ट्रान्सफर होत राहणारच आहेत. ओके, म्हणून लॅमार्क साहेबांची ही जी थेअरी आहे, ही थेअरी काय केली गेली? डिसअप्रूव्ड केली गेली. ओके, सो मग या ठिकाणी आपल्या दोन्हीही थेअरीज आपल्या संपलेल्या आहेत. पहिली थेअरी कोणती होती आपली? डार्विन थेअरी ऑफ इव्होल्युशन, आणि दुसरी थेअरी होती लॅमार्किझम. दोन्हीही थेअरीज खूप इम्पॉर्टंट आहे ऍज अ एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू. ओके, मग आज आपण आपलं लेक्चर या ठिकाणी थांबूया. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू. हॅव अ ग्रेट डे.